पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावरून विरोधी पक्षातील नेत्यांची मनात शंका आहे। निवडणुकीच्या वेळी मतदारसंघातील यादीत घोटाळा झाला असल्याचा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी वेळोवेळी करीत आले होते। राहुल गांधीसह राज्यातील काँग्रेस नेते आणि मविआमधील इतर नेत्यांनी मतदार यादीचा घोटाळा झाल्याचा आरोप केलाय। ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्यात आल्याची ही शंका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केली होती। त्यावरून निवडणूक आयोगाने वेळोवेळी स्पष्टीकरण दिले, पण मतदार यादीच्या घोटाळ्यावरून आता भाजप नेत्यांच्या आमदारकीवर धोक्याची घंटा आहे। भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश लांडगे अडचणीत आले आहेत। भोसरी विधानसभा मतदारसंघात मतदार यादी घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय। कायद्याला अपेक्षित मोकळ्या आणि प्रामाणिक वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली नसल्याचा आरोप करत निवडणूक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। शरद पवार गटाचे नेते अजित दामोदर गव्हाणे यांनी ही याचिका दाखल केली आहे। भोसरी मतदारसंघात महेश लांडगे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार म्हणून अजित दामोदर गव्हाणे यांनी निवडणूक लढवली होती। मतदारसंघात आपल्या बाजूने मतप्रवाह होता, मतदारांमध्ये आपल्याविषयी सकारात्मकता होती, पण अचानक महेश लांडगे हे अधिक मताधिक्याने निवडून आले। त्यानंतर गव्हाणे यांनी निवडणूक विजयाला आव्हान देणारी निवडणूक याचिका ॲडव्होकेट आसिम सरोदे, ॲडव्होकेट श्रिया आवले, ॲडव्होकेट राजाभाऊ यांच्या मदतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती। या निवडणूक याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने आमदार लांडगे यांना नोटीस बजावली आहे। न्यायमूर्ती R.I. छागला यांनी प्राथमिक सुनावणी झाल्यावर महेश लांडगे यांच्या विरुद्ध नोटीस जारी करत त्यांना 15 एप्रिलपर्यंत याचिकेतील आरोपींबाबत उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेत। न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत अनेक आरोप देखील करण्यात आलेत। बनावट खोट्या व्यक्तींची नावे मतदार यादीत समाविष्ट करणं, निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया आणि मतमोजणी याबाबत पारदर्शकता न ठेवणं, 17C फॉर्म, CCTV फुटेज, माहिती अधिकारातून न देणं, माहिती मागण्याचा मूलभूत अधिकार निवडणूक आयोगाने फेटाळणं, एकूणच ईव्हीएम मशीनच्या 5% मशीन्समधील मतांचे व्हेरिफिकेशन व्हावं, असं सर्वोच्च न्यायालयानं 2013 मधील आदेश न पाळणं हे षडयंत्र असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।